कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आमच्या आधी आला तुम्ही देवीकडं। हा ते मी बोललात ना देवीशी सगळं, सांगितलं ना सगळं मनातलं, देवी सगळं ठीक करेल। हा बरं चला आता नाश्ता करून घेऊया। नाही नको का नको का? नाही नको भूक नाही। किती तरस करून घ्याल स्वतःला हा? जरा चेहरा बघा, डोळे बघा, असं नका करू। चला खाऊन घ्या नाही नको खरंच भूक नाही। भूक नसायला काय झालं, सगळं काही ठीक होईल। आम्ही सगळं व्यवस्थित करू, काळजी नका करू। चला आओ घ्या चहा घ्या। माय गॉड, काय करायचं, काय चाललंय यांचं? सगळ्या मर्यादा ओलांडल्या त्यांनी। कुणी आता काय झालं? मला वाटलं होतं अधिपती जिजू तरी सेन्सिबल असतील, पण नाही। काय काय बोललेत ते बायकोला त्यांच्या। काय बोलले अधिपती? त्यांचा फोन आला होता का अक्षराला? नाही, फोन नाही आला, पण पत्रातून बोललेत ना ते। माय गॉड, आपल्या स्वतःच्या बायकोशी असं कोणी बोलतं का? हद्द केली, अति केलंय त्यांनी। काय काय बोललेत ते? ते म्हणाले की कसं सांगू, टोळी जड झालेली अति शिकलेली बायको नकोय। त्यांचं लग्न म्हणजे जिजूंसाठी संक्रांत आहे। ताईसारखी शिकलेली मुलगी त्यांना त्यांच्या आयुष्यात कधीच नको होती। पण तुला हे सगळं कसं कळलं? मी त्यांचं पत्र चोरून वाचलं। हिरा, आई सॉरी, पण ताई काहीच सांगत नव्हती आणि मला ताईची खूप काळजी वाटत होती। ती काहीच सांगत नाही म्हणल्यानंतर मी तरी काय करणार, म्हणून मी वाचलं। काय समजतात काय हे स्वतःला? त्यांनी जर हे असं अक्षराला पत्र लिहिलं असेल ना, तर अक्षराशी वागण्याची पातळी सोडली आहे यांनी। आधी अपमान, मग मारहाण, मग हाकलून देणं, आणि आता हे पत्र। ही काय रीत झाली का सोन्याशी वागण्याची? बायको काय रस्त्यावर पडली असं वाटतं अधिपतींना? तिला कुणी नाही असं समजू नका म्हणावं। तिचा बाप अजून जिवंत आहे। नको असेल ना आमची मुलगी, तर आम्ही सांभाळ करू तिचा। काय म्हणणार बाबा, सगळा पैशांचा माज आहे। आम्ही काय पैशाकडे बघून लग्न लावून दिलं नाही तिचं? आम्हाला कसला माज दाखवतात ते? आणि पुढे आमच्या मुलीला जर सासरी सुखच नसेल तर काय करायचं, काय तो पैसा? बास झालं, अति अति केलंय त्यांनी। आता आपण गप्प बसायचं नाही, आपण पत्राला उत्तर द्यायचंय। इरा, कोणाच्या पत्राला उत्तर देणार आहेस तू? अजून कोणाच्या? अधिपती जिजूंना। त्यांनी तुला पत्र पाठवलंय ना? काय बाई बोलले ते तुला त्याच्यात? नाही म्हणजे तुला सगळं खपत असेल, पण आम्ही ते खपवून घेणार नाहीये। काय भाषा वापरलीये त्याच्यामध्ये? शत्रूशी पण असं कोणी बोलणार नाही। ताई अगं, तू त्यांची बायको आहेस। अगं पण तुला कळलं कसं? तू पत्र वाचलंस का हिरा? हो। हिरा, तू वाचलंस का ते पत्र? हो, मी पत्र वाचलं, पण हे सगळं खरंय का नाही सांग बरं जरा आई बाबांना। अगं पण तू का असं करतेस हिरा? मी तुला सांगितलं होतं ना आमच्यामध्ये पडू नकोस म्हणून। आधीच इतका स्ट्रेस आहे मला, तू स्ट्रेस का वाढवतेस अजून? हा जो माझ्या समोर आवाज चढवतेस ना, तो सासरच्यांसमोर चढव ना। त्यांनाही कळू दे की तू सहन करणारी नाहीयेस, आवाज उठवणारी आहेस। हे बघ हिरा, तू मला सांगू नकोस मी काय करायचंय ते। घ्या बघा बाबा,
आपण ताईचं भलं करायला जातोय आणि ती आपल्यावरच चिडतीये. मला कळतंय माझं भलं कशात आहे. मला माहितीये अधिपतींशी बोलल्याशिवाय काहीही सॉर्ट होणार नाहीये. तू मध्ये पडू नकोस. मला फोन दे तुझा. कशाला? मला अधिपतींशी बोलायचंय. तुझा फोन दे. माझ्या फोनवरून फोन लागत नाहीये त्यांचा. दे. का ग? का फोन लागत नाहीये? म्हणजे तुझा नंबर ब्लॉक केलाय का त्यांनी? नाही म्हणजे तूच म्हणतीयस आता की तुझा फोन लागत नाहीये म्हणून विचारतीये की ब्लॉक केलाय का ताई तुझा नंबर? काही बोलत नाहीयेस ह्यातच मला उत्तर मिळालंय. ताई ही किंमत आहे तुझी आणि तुला त्यांच्याशी बोलायचंय. हिरा हे बघ, तुझा फोन दे मला. मी माझा फोन तुला देणार नाहीये. ठीक आहे, नको दिवस. आई तुझा फोन दे प्लीज. फोन दे. हा थांब हो. अगं का फोन देतेस तू तिला? तिला अगं मागितलं ना तिने. हो बरोबर आहे. तिने मागितलं आणि तू दिलास. अगं तू ऐकलंस ना जिजूंनी कसा उद्धार केलाय ताईचा? त्या दिवशी भुवनेश्वरी मॅडमनी आणि दुर्गेश्वरी मॅडमनी मारहाण केलीये ताईला. ती कमी पडली का आता हा शब्दांचा मार केलाय? हिरा बास कर आता तू. बास कर. का का बास करू? ताई अगं तुला कळतंय का? त्यांनी तुझ्यावर मारहाण केलीये. बाबांना ढकललंय. तुझ्यावर जीव घेणा हल्ला केलाय. गळा दाबलाय तुझा आणि आम्ही गप्प बसायचं? काय जीव घेणं? हल्ला केला तिच्यावर? मारहाण? खोटं वाटत असेल ना तर बाबांना विचार. हो, दाबला होता गळा. अधिपती कुठं हरवला सा? या. हो मी म्हणलं ना आईसाहेब, खरंच नकोय. तुम्ही या. अन्नावर राग नाही काढायचा. घ्या. अहो इच्छाच नाही आईसाहेब, मी खरंच सांगतो, इच्छा नाही मला. इच्छा नसायला काय झालं? बर आम्ही भरवतो. घ्या. नको 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 आईसाहेब, खरंच नको. अधिपती 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 थांब जरा. आता एक शब्द बोलू नका माझ्यासंग. अधिपती थांब ना बाबा. अरे का असं वागतोयस? असं नको वागून. मी हात जोडू का तुझ्या पुढं? मी हात जोडतो तुमच्या पुढं. आत्ता माझ्या संग बोलू नका. अधिपती अक्षरा त्यांचं नाव नको हो. अधिपती अक्षराची शपथ आहे तुला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.